टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गडचिरोली जिल्ह्यातील सौंदर्यीकरणाच्या एकमेव ठिकाण सोमनूर, परंतु या सोमनूर भागात मगरीची दहशत जी आहे ते सध्या पसरलेली आहे। इंद्रावती नदीत मासेमार करणाऱ्या एका इसमावर मगरीने हल्ला केला आणि हल्ला करून जागीच ठार मारल्यामुळे मासेमार करणाऱ्या नागरिकांमध्ये व येथील जे पर्यटक आहेत त्यांच्यामध्ये एक दहशतीचे वातावरण सध्या निर्माण झालेले आहे। हे इंद्रावती नदी जी आहे ते छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भागात आहे आणि इंद्रावती नदीला पाहण्यासाठी किंवा त्रिवेणी संगम जे आहे या ठिकाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते गडचिरोली जिल्ह्यातील किंवा बाहेर जिल्ह्यातून इथे येत असतात। एक चांगला सौंदर्यीकरण इथे आहे आणि तीन नद्या इथे एकजूट होतात। त्रिवेणी संगम म्हणून एक वेगळी ओळख आहे, परंतु या ठिकाणी मगरीने हल्ला केल्यामुळे सध्या मगर जी आहे ते या नदीत आढळलेली आहे आणि वन विभाग या मगरीचा शोध घेत आहे। परंतु 2 दिवसा अगोदर मगरीने हल्ला केल्यामुळे सध्या दहशतीचे वातावरण या भागात पसरलेले आहे आणि 1 वर्ष अगोदर गोदावरी नदीतही मगर जी आहे ते नागरिकांना पाहण्यास मिळाली होती। त्यानंतर 30 मगर इंद्रावती नदीत आली का किंवा ही छत्तीसगड राज्यातून आली का असे अनेक सवाल जे आहेत ते येथील स्थानिकांना पडलेले आहे आणि मगरीच्या दहशतीमुळे सध्या प्रेक्षकांवरही पर्यटकांवरही एक मोठा परिणाम इथे पडत आहे, कारण की पर्यटक जे आहेत ते नेहमीच या नदीत येऊन आंघोळ करीत असतात किंवा इथे जे मंदिर आहे तिथे दर्शन घेत असतात। परंतु वन विभाग या मगरीला काही नियोजन करण्यात यावं अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत BMD इरफान, TV9, इंद्रावती नदी, छत्तीसगड सीमावर्ती भाग, गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।